साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांचा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सत्कार केला। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले दराडे यांनी ग्रामीण भागात जाऊन खेड्यांची पाहणी केली। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन उमेदवारांनी प्रयत्न करावेत। नागरिकांचे मूलभूत प्रश्न खूप बिकट बनले असून ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असा आशावाद यावेळी घनश्याम दराडे यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे आणि आज महाराष्ट्राच्या दैवत सर्वांच्या आई आणि ज्यांनी महाराष्ट्राचं सुपुत्र म्हणजे निराळ्या छातीने महाराष्ट्र हालून गेला, मुठभर हिंदुस्थानला घेऊन हजारोंना नडून गेला, असा एकच राजा होऊन गेला। त्यालाही देवाने स्वर्गात मुजरा केला, तो म्हणजे नाव स्वरूपाला छत्रपती शिवाजी महाराज। या थोर महात्म्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। असे महाराज घडवणारे आमच्या जिजाऊ माता, आज त्यांची जयंती आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि सोलापुरात जे 4 हुतात्मे झाले त्यांना सुद्धा मी सलाम करतो। आणि आज या पत्रकारांनी संघटना स्थापन केली, खरं तर त्यांच्या हातून चांगलं काम हो, त्यांच्या हातून देशाची, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची सेवा घडो, त्यांची संघटना अशीच मोठी हो, असंच खूप खूप चांगले कार्य होत ही त्यांना मी शुभेच्छा देईन। सर्वांना एकच सांगेन, जिजाऊ मातींची जयंती आहे। मी सगळ्या तरुणांना एक विनंती करीन, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला होता येणार नाही, पण आपण त्यांचं मावळं व्हायला पाहिजे, आपण आपल्या महाराष्ट्र राखला पाहिजे। आजच्या दिवशी एकच सांगेन, स्त्रीच्यावर जो बलात्कार होतो, अत्याचार होतो, ते आपण रोखले पाहिजे आणि ते थांबवले पाहिजे। आणि हा महाराज मानवांचा आहे, विचारांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। सर्वांनी या देशासाठी बलिदान दिलंय। हा देश असा तसा नाही, तर या देशाची आपण व्यवस्थित चांगल्याप्रमाणे आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे। निर्व्यसनी राहून जिद्द चिकाटी करून मेहनत केली पाहिजे, चांगलं शरीर कमवा, दलवंत राहा। किती विकास झालाय, काय राहिलाय, म्हणजे कसं सत्य देणे अगोदर कुणी बी म्हणतं आम्ही हा विकास करू, आम्ही तो करू, एकदा संधी द्या, पण 5 वर्ष निवडणुका झालं की कुणी त्याच्याकडे बघत नाही। त्यासाठी स्वतः आम्ही आलोय बघायला प्रत्येक गावाचा किती विकास झालाय काय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढाऱ्यांची सगळ्यांची बातचीत तर कुणी करतं, पण जनतेला काय वाटतं, जनतेच्या मनात नेमकं कुणाविषयी प्रेम आहे, काय वाटतं, जनतेला विकास कसा हवाय कसा नाही, हे बघण्यासाठी आम्ही सोलापूर नाही महाराष्ट्र राज्यात फिरतोय। सगळे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महत्त्वाचा पाण्याचा असन, विजेचा असन, आज शेतकऱ्याचा प्रश्न गंभीर आहे। शेतकऱ्याचं पीक आहे तर बाजार नाही, आणि बाजार आहे तर शेतकऱ्याकडे माल विकायला नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे। आज अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं पावसामुळे द्राक्षाची नुकसान झाली सोलापूरमध्ये, तरी आम्हाला कुठलाही निधी आला नाही। बाहेर गेला, कांद्याची परिस्थिती बेकार आहे, ऊसाची सगळ्या पिकांची परिस्थिती डाऊन आहे। शेतकरी खऱ्या अर्थाने मरतोय, शेतकरी जगत नाही, शेतकरी फक्त आपल्याला जगल्याहून वाटतोय, पण खऱ्या अर्थाने मरतोय। आणि मला एकच सांगायचं आहे, शेतकऱ्याला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे, सरकारने त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे। शेतकरी जगला तर देश वाचेल। हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। सोलापूर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी सेनेचे युवा नेते अमोल बापू शिंदे यांच्या निवडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेविका सारिका सुसे, नगरसेविका मंदाकिनी पवार आणि मंगळवेढा तालीम संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते।